मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। कारण काल जो राज्य सरकारने जो एक निर्णय घेतलेला आहे 10% आरक्षणाचा, मात्र जरांगे पाटील या निर्णयावरती नाराज आहेत किंवा त्यांना तो निर्णय मान्य नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की जो सगळे सोयऱ्याचा जो निर्णय आहे त्यानुसारच अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यासाठी त्यांनी आज मराठा समाजाची बैठक घेतली होती व मराठा समाजासोबत त्यांनी काही मागणे जे काही त्यांचे म्हणणे होते ते म्हणणे मांडलेले आहेत। आपण माझ्यासोबत जे मराठा बांधव त्यांना विचारूया की नेमके त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्याबद्दल तुमचं काय मत आहे, मला सांगा काय मत आहे तुमचं? निश्चितच सर्वप्रथम या सरकारने जे आम्हाला दिलेलं आहे 10%चं आरक्षण ते आम्हाला सर्वप्रथम मान्य नाही आहे। कारण आम्ही जर ओबीसी मधून या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी 50%च्या आतमध्ये या ठिकाणी ओबीसी मध्ये समाविष्ट करून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे। ती मागणी असताना सुद्धा जर तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र न टिकणारं आरक्षण जर देत असाल तर तो कदापि आम्हाला मान्य नाही। याचं सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, जर आम्ही शिरा भात कढी याची डिमांड करत असू आणि जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आम्हाला मसाला भात आणि बुंदी देत असाल जे त्यावरती आमचा भरोसा नाही तर ते या ठिकाणी आम्हाला मान्य नाही। त्यामुळं दादांनी आम्हाला जे आज मार्गदर्शन केलेलं आहे, एक नवीन आंदोलनाची या ठिकाणी दिशा आम्हाला सांगितलेली आहे। तर या नवीन आंदोलनाच्या दिशेनुसार या ठिकाणी पूर्ण ताकदीनं उद्या आणि परवा या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि 24 तारखेपासून पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रभर मराठा समाज या ठिकाणी आंदोलनासाठी सुरुवात करणार आहे। आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर या सरकारला या ठिकाणी ते कधीही न परवडणार आहे। कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरकारला आम्हाला गृहीत धरण्याचं काम करतं आहे। सरकारला वाटत असेल की जसा जसा वेळ पुढे जाईल तसा तसा मराठा समाजामध्ये फूट पडेल, त्यांच्यामध्ये असणारी ताकद कमी होईल, परंतु सरकारने कृपया मराठ्यांना या ठिकाणी हलक्याने घेऊ नये। मराठा हा पूर्ण ताकदीनं आमच्या लेकरा बाळा सहित आमच्या वृद्ध आईवडिलांना घेऊन सुद्धा आजी आजोबांना घेऊन सुद्धा या ठिकाणी पूर्ण ताकदीनं आम्ही या लढ्यामध्ये उतरणार आहोत। त्यामुळं सरकारला विनंती आहे की आमची जी सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीतली जी मागणी आहे ती मागणी आपण तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। नाही ऑलरेडी आम्ही या ठिकाणी ओबीसीमध्ये आहोत, त्यामुळे कोणाला धक्का लागण न लागण याच्या नादामध्ये या ठिकाणी मराठ्यांसोबत या ठिकाणी कृपया आपण पंगा घेऊ नये, नाहीतर या ठिकाणी याचे परिणाम तुम्हाला इलेक्शनची तर गोष्ट वेगळी आहे, पण इलेक्शनच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला परिणाम भोगावे लागतील। तुम्हाला या ठिकाणी गावागावामध्ये जाता येणार नाही, रस्त्यावरती सुद्धा फिरता येणार नाही। एवढ्या यांचे जे म्हणणं आहे आपण बघितलेलं आहे। माझ्यासोबत आणखी काही बांधव आपण त्यांना विचारू का नेमकं मला सांगा, जे काल जो कायदा पारित झालेला आहे तो त्याच्यावरती तुम्ही खुश आहे का? मंजूर नाही, मंजूर नाही। दादा म्हणतात ते योग्य ओबीसी मधूनच पाहिजे। तुम्हाला आहे का मान्य तो? आता दादाने जे सांगितलं ते आंदोलन होणार आहे 24 तारखेपासून, त्या आंदोलनामध्ये आपण कसे सहभागी होणार? रेग्युलर सहभागी। आपल्या सर्वांची व्यवस्थित भेट यावी आपण बघू शकता मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपासून जो रस्ता रोको आंदोलन जे काही त्यांनी जाहीर केलेलं आहे, प्रत्येक गावात प्रत्येक खेड्या गावापासून हे आंदोलन सुरू होणार आहे। मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला त्याचे जे काही पडसाद आहेत हे दिसतील। मी संजय, टॉप न्यूज, जालना। किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू। मुलींसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 4थी। स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा। संपर्क 02168 240 324।